पाऊस आलाय, गरम गरम खायचं आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी. आज बनवलेले दुधी भोपळ्याचे थालीपीठ खमंग आणि अशी खुसखुशीत लागतात. नमस्कार, मी स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज बघूयात दुधी भोपळ्याची थालीपीठ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास शेअर, लाईक आणि कमेंट नक्की करा. आता पीठ घेतलेलं आहे, मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ अगदी मी सगळे मिळून 2-2 चमचे घेतलेले आहे. अर्धा वाटी, म्हणजे तुम्ही यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तांदळाचं पीठ आणि नाचण्याचं पीठ ह्या सगळ्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आपल्याला हवे तितकी. मी गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, नाचण्याचं पीठ, बेसन पीठ हे सगळं मी आता एकत्र करून घेतलेलं आहे. सगळं मी अर्धा वाटी घेतलेलं आहे. तसंच हा मी किसून घेतलेला 1 वाटी दुधी घेतलेला आहे, तो सुद्धा मी आता यामध्ये घालून घेते. तसंच यामध्ये घालून घ्या जिरे. अगदी मी 1 चमचा जिरे घालून घेतलेले आहे. जिऱ्यांनी वास खूप छान येतो. तीळ 1 चमचा, ओवा घेतलेला आहे मी 1 चमचा, तो हाताने असा चोळून घालायचा आहे. तसंच यामध्ये घालत हिंग. मी 1/2 चमचा हिंग घातलेला आहे. तसंच हा ठेचा केलेला आहे तो मी आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घेते. आता घालून घेऊ हळद. 1/2 चमचा हळद घालून घेते. भरपूर अशी कोथिंबीर. आता यामध्ये घालून घ्या चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. आपल्याला यामध्ये लागलं तर पाणी घालायचं, नाहीतर मी दुधीचं पाणी घातलेलं नाही आहे, त्यामध्येच हे सगळं पीठ मळून घेऊया. जर लागलं तरच पाणी घाला. अगदी छान लागतात हे, मस्त असे होतात. तर आता यामध्ये घाल 1 मोठा चमचा असा तेल आणि हे सुद्धा आपण एकत्र करून घेऊया. आता यामध्ये थोडं पाणी घालून मी मळून घेते. मला हे मळण्यासाठी फक्त अर्धाच वाटी पाणी लागलेलं आहे. आता हे तयार आहे. हे थालीपीठ जे करणार आहोत ते कापडांवरचे करणार आहोत. तर त्यासाठी मी एक सुती कपडा घेतलेला आहे. तो काय करायचा, पहिल्यांदा थोडासा ओला करून घ्यायचा. अगदी हे सोपे आहे, ह्याला जास्त त्रास होत नाही. पट 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 हे करता येतात. असा मी हा ठेवून घेते. जास्त ओला करायचा नाही आपल्याला, तो थोडाच ओला करून घ्यायचा. आणि तसंच आता मी यातला एक गोळा करून घेते. आणि या गोळ्याला थोडं पाणी लावून देते आणि असं हे हाताने थापायचं. अगदी छान होतात, पातळ, अगदी खरपूस लागतात कापडावरचे हे थालीपीठ. आणि असंच हे थापून घ्यायचे. आपण थापतोय तोपर्यंत मी तवा ठेवलेला आहे गरम करायला. हे बघा, मी हे थापलेलं आहे. आणि हे थापताना काही ट्रिक्स आहेत. त्या म्हणजे पीठ जे आपण बनवतो ते आपल्याला हे अलगद करायला लागतं. आणि दुसरं म्हणजे हे पीठ पातळ करून द्यायचं नाही. पातळ केलं तरी सुद्धा हे खूप कुरकुरीत छान होतात. हे बघा, मी केलेलं आहे. हे बघा, आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते. जास्त घालायचं नाही आहे, थोडंच घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे अलगद असं उचलायचं आहे आणि हळू असं आपल्याला या तव्यावरती ठेवून द्यायचं आहे. आणि हे तव्यावरती ठेवल्यानंतर थोडंसं पाणी मारायचं, म्हणजे हे सुट्ट होतं. हे बघा, आणि त्याला मधून असं होल करायचं. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही करू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. हे बघा,
आता याला आता कडेने थोडंसं तेल सोडून देऊया आणि थोडं पाणी आणि आता हे झाकून खरपूस असं भाजून घेऊया. मग आता तसंच असाच एक मी दुसरा गोळा घेते, तो सुद्धा कापड परत भिजवून घेतलेला आहे मी आणि परत आता ह्याला असं हे कापडांवरती थापून घेऊया. पातळ असं थापायचं. जर आपल्याला अवघड वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला परत थापून घ्यायचं. असं अगदी दुधी भोपळ्याचे हे, ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांना हे थालीपीठ खूप छान लागतं. त्यांना दुधी भोपळा नक्की आवडेल. हा असं ट्राय करून बघा तुम्ही. इवन तुम्ही भाजणीच्या पिठाचं सुद्धा करू शकता, पण हे मिक्स पिठाचं सुद्धा छान होतंय. अगदी तितकंच चवीला लागतं हे. आणि हे पातळ पातळ थापायचे जेणेकरून कुरकुरीत आणि हे छान लागतं. पण हा पलटून घेऊयात. हे बघा मस्त झालेला आहे. दोन्ही साईड आपण ह्याच्यात खरपूस भाजून घेऊया. हे बघा दोन्ही साईड ही भाजलेली आहे. आता मी ही काढून घेते आणि दुसरी थालीपीठ घालून घेते. बघा मस्त झालेलं आहे. असंच आता दुसरं पण घालून घेते. ही सगळी तयार झालेली आहेत थालीपीठ. कापडावरची अगदी सोप्या पद्धतीनं कापडावरती तुम्हाला सुद्धा थापता येतात. बघा तयार आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ. तुम्ही लोणी, दही, चटणी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय छान लागतात ही थालीपीठ. ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी उत्कृष्ट आहे. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.